वेदगंगा नदी स्वच्छतेचे शिवधनुष्य मुरगुडच्या तरुणांनी पेललं। तरुणांनी वेदगंगा नदीची तब्बल 2 तास राबून स्वच्छता केली। मुरगुड शहरातील दत्त मंदिर येथून सांडपाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता। प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि कचरा तरंगताना दिसून आल्यामुळे येथील शिवभक्त समाजसेवक तरुणांनी नदी स्वच्छता करण्याचं ठरवलं। यानुसार सकाळी 6 वाजेपासून 8 वाजेपर्यंत सांडपाणी वाहून आलेल्या ठिकाणी नदीमध्ये जात छाती एवढ्या पाण्यामधून कचरा एकत्र करून बाहेर आणून ट्रॅक्टरमधून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पाठवून देण्यात आले। शिवभक्त समाजसेवक आणि मुरगुड शहरातील तरुणांनी आपली नदी आपण स्वच्छ करूया असं आवाहन केलं होतं। त्यानुसार सकाळी 6 वाजल्यापासून तरुण नदी घाटावर जमण्यास सुरुवात झाली। त्यानंतर नदीमध्ये जात नदीमध्ये असलेला कचरा काढण्यास सुरुवात केली। तब्बल अर्ध्या टनाहून अधिक कचरा, ज्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामे प्लास्टिकचे पाऊच, जुने कपडे, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, मेडिकलचे साहित्य, उरलेले अन्न अशा प्रकारचा कचऱ्याचा समावेश होता। सांडपाणी नदीमध्ये गेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि पाण्याला प्रचंड खाज येत होती। त्याची तमा न बाळगता तरुणांनी पाण्यामध्ये जात हा कचरा काठावर एकत्र आणला। गोकुळ सोबत गोकुल। काही दिवसांपूर्वी प्रचंड कचऱ्याने वेढून गेलेली वेदगंगा नदी स्वच्छ आणि सुंदर झाली। मात्र नदीच्या प्रदूषणामुळे साथीच्या आजारांनाही तोंड द्यावे लागले। कावीळसारख्या साथीने अनेक रुग्ण या कारणातूनच दगावले आहेत। या गंभीर बाबीची दखल घेऊन शहरवासियांसह इतर गावातील ज्यांचं दूषित पाणी नदीमध्ये मिसळतं त्यांनी याची खबरदारी घेतली पाहिजे। शहराचे सांडपाणी, शहरातीलच कचरा ज्या नदीतील पाणी पिण्यासाठी वापरतो त्याच नदीत मिसळत असल्याने आपणच पाणी दूषित करून पिण्यासाठी वापरतो, ही बाब लक्षात घेऊन तरुणांनी या केलेल्या स्वच्छतेचं सर्वत्र कौतुक होत आहे। तरुणांना नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकण्यासाठी अनेक कचरा घेऊन जाण्यासाठी सहकार्य लाभले। संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, कुर्णी ग्रामसेवक रघुनाथ बोडके, अमर सुतार, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश पारशवाड, संकेत शहा, जगदीश गुरव या तरुणांचा सहभाग होता। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।